नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसकर स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार जेही आपले JEE चे पर्सेंटाइल आहेत त्या पर्सेंटाइलवरून आपला रँक काय येत आहे आणि जोही रँक आहे तो त्या रँकवरून आपल्याला कुठले कॉलेजेस मिळतात याबद्दल आपण इन डिटेल इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। आणि इन्फॉर्मेशन घेत असताना आपण या ठिकाणी जेही मार्कची रेंज आहे यामध्ये आपण 60 मार्क्स पासून जवळपास 99 मार्क्स पर्यंत स्टुडंट्सला या ठिकाणी घेतला आहे। कारण याच रेंजच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी जर पाहिलं असता जोसा काउन्सिलिंग असो किंवा आपली स्टेट ऑफ महाराष्ट्राची इंजिनिअरिंग काउन्सिलिंग असो या दोन्ही काउन्सिलिंग मध्ये चांगली ब्रांच आणि चांगले कॉलेज या ठिकाणी मिळत असतात। या खालचे जे काही विद्यार्थी असतात या विद्यार्थ्यांना चांगलं कॉलेज मिळतात पण या ठिकाणी ब्रांच कॉम्प्रोमाइज करणं गरजेचं असतं। तर याच मध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाची आपण माहिती जेही आपली जोसा काउन्सिलिंग असेल किंवा CSAP काउन्सिलिंग असेल या दोन्ही काउन्सिलिंगची आपण जसाही व्हिडिओ आपण पुढे स्टार्ट करू तसं या ठिकाणी माहिती दिली जाणार आहे। आणि महत्त्वाची गोष्ट आहे आपल्या चॅनलवरती यामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जोसा काउन्सिलिंग स्टेट ऑफ महाराष्ट्र इंजिनिअरिंग काउन्सिलिंग या दोन्ही काउन्सिलिंगची इन्फॉर्मेशन तुम्हाला तुमच्या ऍडमिशन प्रोसेस स्टार्ट पासून जोपर्यंत तुमचं ऍडमिशन कॉलेजमध्ये कन्फर्मेशन होणार नाही तोपर्यंतची सर्व माहिती आपल्या चॅनलवरती उपलब्ध करून दिली जाणार आहे। तर त्यामुळे जेही विद्यार्थी या ठिकाणी नवीन आहेत असे विद्यार्थी चॅनलला सबस्क्राईब करू शकतात आणि पुढील जे इन्फॉर्मेशन आहे त्याचं या ठिकाणी माहितीपूर्वक या ठिकाणी आपल्या चॅनलवरती माहिती घेऊ शकतात। दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे यामध्ये ज्याही विद्यार्थ्यांना आपल्याकडे पेड काउन्सिलिंगसाठी जॉईन करायचं आहे अशा विद्यार्थ्यांना स्क्रीनवरती जे नंबर दिसत आहेत या नंबरवरती आपण कॉल करून आपण पेड काउन्सिलिंग सुद्धा जॉईन करू शकतात। जे विद्यार्थी लातूर शहर किंवा पुणे शहरात आहेत असे विद्यार्थी डायरेक्टली ऑफिसला येऊन जॉईन करू शकतात। जेही विद्यार्थी या शहराव्यतिरिक्त अदर शहरामध्ये असे विद्यार्थी ऑनलाईन काउन्सिलिंग सुद्धा घेऊ शकतात। आणि सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे आपल्या कुठल्याही काउन्सिलिंग संदर्भात आपल्या जेही इन्फॉर्मेशन बुक आहेत या इन्फॉर्मेशन बुक सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मी स्क्रीनवरती डिस्प्ले करेन त्या बुक सुद्धा तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता। यामध्ये तुम्हाला मी एक एक्झाम्पल दाखवू शकतो की त्या बुक मध्ये आपल्याला संपूर्ण जेही कॉलेज आहेत महाराष्ट्रातले टॉप इंजिनिअरिंग कॉलेज या टॉप इंजिनिअरिंग कॉलेजच्या कॉलेज कोड ब्रांच कोड आणि त्या कॉलेजची स्थापना कधी झाल्या आणि स्थापनेनंतर त्या कॉलेजमध्ये ते ब्रांच केव्हा स्थापन झाले इथपर्यंत इन डिटेल इन्फॉर्मेशन विथ ऑल कॅटेगरी कट ऑफ याच्यासहित तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन आपल्या बुकलेटमध्ये दिली गेली आहे की ज्याचा फायदा तुम्हाला 100% तुमच्या इंजिनिअरिंगच्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये होणारच आहे। बरोबर आहे। सोबतच यामध्ये जेही विद्यार्थी महाराष्ट्रातले असे विद्यार्थी जोसा काउन्सिलिंग सोबत सायमल्टेनियसली आपली स्टेट काउन्सिलिंग सुद्धा चालू ठेवणं गरजेचे आहे। बऱ्याच वेळेस आपण पाहतो की ज्या विद्यार्थ्याला 98 पर्सेंटाइल आहेत असे विद्यार्थी ओनली जोसामध्ये पार्टिसिपेट करतात स्टेट काउन्सिलिंग कडे काही पाहत नाही। तर माझी एक या ठिकाणी विनंती आहे आपण स्टेट काउन्सिलिंग ही पार्टिसिपेट करणं तेवढंच गरजेचं आहे आणि जोसा काउन्सिलिंग सुद्धा पार्टिसिपेट करणं तेवढेच गरजेचं आहे। यानंतर आपल्याला जे बेस्ट ऑपॉर्च्युनिटी वाटेल ते आपण घेणं किंवा ते स्वीकारणं खूप जास्त महत्त्वाचं असणार आहे। तर या ठिकाणी आपण पाहूया जेही आपला व्हिडिओचा मेन कॉन्टेंट आहे की पर्सेंटाइल आणि रँक अनुसार आपल्याला कशा पद्धतीने कॉलेजेस मिळू शकतात याबद्दल। तर बेसिकली ज्या विद्यार्थ्याचं 60 पर्सेंटाइल आहे 60 to 80 पर्सेंटाइल या विद्यार्थ्याचा रँक जवळपास 2.5 पासून 5 लाख पर्यंत हा विद्यार्थ्याचा रँक येतात। या विद्यार्थ्यांना या ठिकाणी जोसा काउन्सिलिंग मध्ये काही मिळू शकतं का तर या ठिकाणी मिळू शकेल पण माझं जर मत ऐकत असेल ज्या विद्यार्थ्याचं 80 पर्सेंटाइल पर्यंत आहे अशा विद्यार्थ्यांनी जर जोसा काउन्सिलिंग पार्टिसिपेट नाही केली तर त्यांच्यासाठी काही अडचण नाहीये। कारण या मार्कला कुठेही या ठिकाणी कॉलेज मिळवण्यापेक्षा आपल्याला या ठिकाणी जेही आपल्या स्टेट ऑफ महाराष्ट्राचे जे इंजिनिअरिंग कॉलेज आहे त्याच्यामध्ये जर आपण पार्टिसिपेट केला तर त्याचा आउटपुट आपल्याला जास्त होऊ शकतो। या विद्यार्थ्याला या ठिकाणी फक्त GFTI हे जे कॉलेजेस आहेत आणि ज्या कॉलेजच्या हायर फीस आहेत हे कॉलेजेस या ठिकाणी आपल्याला मिळू शकतात पण या व्यतिरिक्त थोडंसं आपल्याला मिळणं कठीण जाणार आहे। त्यानंतर आपला प्रश्न येतो ज्या विद्यार्थ्याला 80 पर्सेंटाइल ते 90 पर्सेंटाइल मार्क्स येतात अशा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी काय करावं तर अशा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी जोसा काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करावं। ज्या विद्यार्थ्याचं या रेंज मध्ये मार्क्स आहे त्यांनी जोसा काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करावं पण या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचे आपल्याला जे कॉलेज मिळणार आहेत हे आपल्याला GFTI आणि आपल्याला या ठिकाणी जे काही ट्रिपल ITs मध्ये अदर ब्रांचेस आहेत म्हणजे
कॉम्प्युटर IT इलेक्ट्रॉनिक्स सोडून जे अदर ब्रांचेस आहेत ट्रिपल IT मध्ये, आणि ते पण काही ट्रिपल ITच्या लो कॉलेजेसमध्ये, त्याच ठिकाणी आपल्याला इथं आपलं ऍडमिशन होऊ शकतं. अदरवाईज आपल्याला या ठिकाणी ऍडमिशन होणं थोडंसं कठीण जाईल ज्या विद्यार्थ्याचं 80 to 90 पर्सेंटाईल आहे. पण याच रेंज मधल्या पर्सेंटाईलच्या विद्यार्थ्याला ज्यावेळेस आपण स्टेट ऑफ महाराष्ट्रामध्ये येतो, त्या स्टेट ऑफ महाराष्ट्रामध्ये आपल्याला PICT आहे, VIT आहे, SPIT आहे, DJ सांगवी आहे, असे एक नाही अनेक चांगले कॉलेजेस आपल्याला JEE मेन्सच्या मार्क्स वरती मिळू शकतं. आपण याच व्हिडिओच्या नंतर नेक्स्ट व्हिडिओ आपल्याला JEE मधनं आणि CET मधनं कुठल्या मार्क्स वरती चांगलं कॉलेज मिळू शकतं याबद्दल इन डिटेल इन्फॉर्मेशन आपण घेणारच आहोत. तर तोपर्यंत जो आपला व्हिडिओ झाला त्यानुसार जर आपण पाहायचं झालं तर जोसा आणि GFTI याने ट्रिपल IT या रेंज मधल्या मुलांना या ठिकाणी मिळू शकतं. आणि दुसरी गोष्ट यात अजून एक महत्वाचं आहे, NIT मध्ये जे काही या ठिकाणी लोअर NITs आहेत, या NITs मध्ये आपल्याला जोही आपला CSAB होणार आहे, लक्षात घ्या, जोही आपला CACB राऊंड म्हणू शकतात किंवा CSAB आपण या ठिकाणी म्हणू शकता. ठीक आहे, जोही आपला CSAB होणार आहे, या CSAB काउन्सिलिंग अंतर्गत आपल्याला या ठिकाणी जेही विद्यार्थी थांबतील या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळायचे ह्यूज चान्स राहतील. कधी? CSAB मध्ये. जोसा मध्ये चान्सेस कमी असतील, पण CSAB जो आपला असेल त्या CSAB मध्ये आपल्याला कॉलेजेस मिळू शकतात. तर या विद्यार्थ्यांनी जोसा मधले 6 राऊंड पार्टिसिपेट जरी केले तरी ठीक आहे, नसेल तर डायरेक्टली CSAB जरी काउन्सिलिंग या ठिकाणी चालू केली तरी काही अडचण नाहीये. तर नंतर हा पार्ट येतो आपला, ज्याही विद्यार्थ्यांना या ठिकाणी 95 to 98 या रेंज मध्ये मार्क्स येतात. लक्षात घ्या, याच रेंज मध्ये जसं पाहिला तर याच रेंज अंतर्गत बरेच विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी मार्क्स किंवा या ठिकाणी पर्सेंटेज जर पाहायला गेलं तर खूप जास्त प्रमाणात विद्यार्थी जोसा काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करतात. आणि तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की यावर्षी आपल्या जोसा काउन्सिलिंग अंतर्गत 12,50,000 प्लस स्टुडंट्स या ठिकाणी जोसा काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट केलेले आहेत. मग दरवर्षीच्या तुलनेत या वर्षीचा जो कट ऑफ आहे, हा कट ऑफ जर पाहिला आपण, हा कट ऑफ वाढणारच आहे. आपण 2022 चा कट ऑफ चेक केला असता, 2023 चा चेक केला असता, याच्यामध्ये जेव्हा 2022 आणि 23 मध्ये आपण कंपॅरिझन करू तर त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 मार्काचा किंवा 2 मार्काचा या ठिकाणी फरक किंवा 2 पर्सेंटाईलचा फरक आपल्याला जाणीव करून येत होता. पण ज्यावेळेस आपण आता धिस इयर 2024 ची काउन्सिलिंग करू तर या 24च्या काउन्सिलिंग मध्ये हा जो डिफरंट आहे, हा डिफरंट बऱ्यापैकी आपल्याला जास्त जाणवणार आहे. कारण नंबर ऑफ कॅन्डिडेट हे खूप जास्त आहेत आणि नंबर ऑफ कॅन्डिडेट जास्त असल्यामुळे या ठिकाणी जोही या ठिकाणी मेरिट जनरेट झालाय तो या ठिकाणी खूप हायरच या ठिकाणी जनरेट होणार आहे. त्यामुळं या ठिकाणी पार्ट येतो की आपल्याला एक एक्सपिरियन्स काउन्सलर कशा पद्धतीने या ठिकाणी गाईड करतो आणि या ठिकाणी काही प्रोमोशनल काउन्सलर आपल्याला कशा प्रकारे गाईड करतात, यामध्ये खूप मोठा फरक येत असतो. आणि याच फरकामध्ये आपल्याला चांगलं कॉलेज किंवा चांगली ब्रांच मिळू शकते किंवा मिळू शकत नाही. आणि हे तुम्ही स्वतः ठरवायचं आहे. कारण बऱ्याच वेळेस मी नेहमी सांगत असतो, आपल्याला कुणी कुठल्या क्लासमधनं किंवा कुठल्या प्रमोशनद्वारे जर एखाद्या ठिकाणी काउन्सिलिंग जॉईन करा असं म्हणत असेल तर आपण त्या ठिकाणी व्हेरीफाय करून त्या काउन्सिलर बद्दलच आपण त्या ठिकाणी जॉईन करणं महत्वाचं असणार आहे. कारण आपलं पूर्ण जे 2 वर्षाची मेहनत आहे, ते 2 वर्षाची मेहनत आपण त्या व्यक्तीच्या हातामध्ये सोपवत असतो आणि तो व्यक्ती ज्या प्रकारे गाईड करेल त्यानुसारच आपलं पुढचं करिअर पाथ डिसाईड होत असतं. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित करा. कुठल्याही आमच्याकडे येत असाल तरी आमची सुद्धा या ठिकाणी व्हेरिफिकेशन करूनच तुम्ही जॉईन करणं खूप जास्त. मी म्हणत नाही की आमच्याकडे या, आमच्याकडे जरी येत असाल तर तुम्ही व्हेरिफिकेशन करून येणं खूप जास्त महत्वाचं. कारण हल्ली बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या कन्सल्टन्सी ओपन आहेत आणि त्या फक्त पैसे कमवण्यासाठी आहेत, की त्यामध्ये विद्यार्थीचं काय आउटपुट बाहेर पडत आहे किंवा काय गाईड करत आहेत याचं काही संबंध नाही. फक्त पैसा कमवणं हा उद्दिष्ट सध्या कन्सल्टन्सी, पण आपला तसा उद्दिष्ट नाहीये. आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना आणि पालकांना पूर्ण व्यवस्थित मार्गदर्शन करून चांगलं कॉलेज आतापर्यंत मिळवून दिलेलेच आहे. तर यामध्ये जे विद्यार्थी 95 to 98 पर्सेंटेज मध्ये येतात अशा विद्यार्थ्यांचा या ठिकाणी पार्ट येतो की कुठले कॉलेजेस मिळतील. तर लक्षात घ्या, ज्या विद्यार्थ्याला 95 to 98 मार्क्स आहेत असे विद्यार्थी यामध्ये लास्टचा जो तुम्हाला रो दिसत आहे, लास्ट रो आणि यानंतर 12 नंबर पासून जे ऑप्शन दिसत आहेत, या सर्व कॉलेजमध्ये या ठिकाणी ज्याही ब्रांच आहेत त्या ब्रांचच्या या ठिकाणी मी तुम्हाला मेन्शन करेन. सगळ्यात टॉपला ब्रांच येते CS, त्यानंतर IT येते, IT च्या नंतर तुमचं AI ब्रांच येते,
याच्या नंतर तुमची इलेक्ट्रॉनिक्स येते, त्याला ECE पण म्हणू शकतात. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिकल यामध्ये पण आपण बघू शकतो. ओनली इलेक्ट्रिकल पण या ठिकाणी येते आणि इन बिटवीन याच्यामध्ये मेकॅनिकल पण येते. डिपेंड अपॉन विद्यार्थ्याचा जे काही स्कोप आहे याच्यानुसार आपण याच्यामध्ये विचार करू शकतो. नंतर आपल्या या ठिकाणी तुम्ही सिव्हिलला विचार करू शकतात आणि अदर दॅन प्रोडक्शन आहे, त्यानंतर इन्स्ट्रुमेशन आहे, अशा ब्रांचचा पण तुम्ही विचार करू शकतात. हे थोडंसं पॉप्युलर ब्रांच पैकी आपला ब्रांच आहेत. याच्यानंतर काही अशा लोअर ब्रांच पण येतात की ज्यामध्ये आपल्याला मायनिंग आहे, मेटलर्जी आहे, त्यानंतर आपल्याला अजून इन्स्ट्रुमेशन तुम्हाला सांगितलं, त्यानंतर इंजिनिअरिंग फिजिक्स आहे, इंजिनिअरिंग केमिस्ट्री आहे, त्यानंतर असे बरेच काही आणखी तुम्हाला ब्रांचेस येतात. त्यापैकी आपण या कॉलमचा जर विचार केला तर या कॉलम मध्ये जेही विद्यार्थी या कॉलेजला प्राधान्य देतील, ज्या विद्यार्थ्याचं पर्सेंटाईल 95 to 98 आहे, या कॉलम मधल्या विद्यार्थ्यांसाठी या रेंजमध्ये जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला कॉलेजेस मिळू शकतात. प्लस याच्यामध्ये असं विचार करू शकतो की ज्या विद्यार्थ्याचा रँक हा जवळपास 1 लाखापर्यंत आहे. लक्षात घ्या, ज्या विद्यार्थ्याचा रँक, CRL रँक बद्दल बोलतो, CRL रँक ज्याही विद्यार्थ्याचा 1 लाखापर्यंत आहे अशा विद्यार्थ्यांना 12 नंबर पासून या ठिकाणी 23 नंबर पर्यंत या 2-3 ब्रांच जर सोडल्या तर खालच्या सर्व ब्रांचेस मध्ये ऍडमिशन मिळायचे ह्यूज चान्सेस आहेत, ह्यूज चान्सेस. जोही आपला राऊंड फर्स्ट होईल, फर्स्ट राऊंड पासून या ठिकाणी जे विद्यार्थी राऊंड 6 पर्यंत वेट करतील अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी ह्यूज ऑपॉर्च्युनिटी या ठिकाणी मिळायचे चान्सेस राहणार आहेत. नंतर आपण या ठिकाणी विचार करू ज्या विद्यार्थ्याला 98 प्लस 99 मार्क्स आहेत, 98 आणि 99च्या प्लस मार्क आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी जर आपण विचार केला तर यामध्ये लक्षात घ्या, जेही विद्यार्थी या ठिकाणी 1 नंबर पासून 11 नंबर पर्यंत विचार करतात, यामध्ये सुद्धा या विद्यार्थ्यांना या रेंजमध्ये किंवा या कॉलेजमध्ये CS मिळणार नाही. जे विद्यार्थी 98 पासून 99 पर्यंत आहेत, यावर्षी CS मिळणं खूप कठीण आहे. तर CS मिळवण्यासाठी ज्याही विद्यार्थ्याचा या ठिकाणी या टॉप कॉलेजेस मी सांगत आहे, जर या टॉप कॉलेजेसचा आपण विचार करू, ज्याही विद्यार्थ्याचा रँक या ठिकाणी 3000 पर्यंत येईल, बरोबर आहे, 3000 पर्यंत येईल, तर त्या विद्यार्थ्याला या कॉलेजमध्ये CS, IT, EIDS किंवा आर्टिफिशियल रिलेटेड जे कोर्सेस आहेत हे कोर्सेस आपल्याला मिळू शकतील. पण ज्या विद्यार्थ्याचा रँक 3000 टू या ठिकाणी 7000 पर्यंत आहे अशा विद्यार्थ्यांना या कॉलेजेस नंतर जे काही अदर जे कॉलेजेस आहेत या कॉलेजेसमध्ये CS ब्रांच 100% मिळेल. म्हणजे CS, IT, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, मशीन लर्निंग या जर ब्रांचचा विचार केला आपण तर ज्याही विद्यार्थ्याचा 7000 पर्यंत CRL रँक येईल, 7000 पर्यंतच्या CRL रँकच्या विद्यार्थ्यांना 101% CS, IT आणि EIDS या ब्रांच मध्ये ऍडमिशन मिळू शकतं. दुसरा पार्ट येतो याच्यामध्ये, बरेच विद्यार्थी या ठिकाणी काय करतात की मला जर NIT मध्ये ऍडमिशन मिळत नसेल तर मी काही IIIT ला कॉम्प्रोमाइज करू शकतो. लक्षात घ्या, जर मला टॉप 10 मध्ये जर ऍडमिशन मिळत नसेल NIT मध्ये तर मी IIIT ला फॉलो करू शकतो. मग याच मार्काचे जे विद्यार्थी आहेत 98-99 पर्सेंटेजचे अशा विद्यार्थ्यांनी जर IIIT अलाहाबाद, IIIT ग्वालियर, IIIT लखनौ आणि IIIT सुरत आणि वडोदरा यामध्ये जर या ठिकाणी ऍडमिशन साठी पार्टिसिपेट केलं तरी काही वाईट नाही. कारण जर आपण या NITच्या खाली जर आपण विचार केला, हे घेण्यापेक्षा जर आपण IIIT मध्ये जरी आपण CS, IT साठीचा विचार जर केला तर आपल्याला त्याचं आउटपुट हे आफ्टर 4 इयर नंतर खूप चांगल्या प्रकारे मिळत असतं. खूप इम्पॉर्टंट पार्ट असतात, कारण यामध्ये होम स्टेट, ऑर्डर स्टेट, कुठल्या कॉलेजची ब्रांच खरीच चांगली आहे असं नाही की आपल्याला जोसा काउन्सिलिंग पार्टिसिपेट करायचं म्हणून आपण फक्त NIT अप्लाय केले असं नाहीये. यामध्ये या काउन्सिलिंग मध्ये खूप महत्वाचा पार्ट येतो. कारण लक्षात घ्या, जोसामध्ये आपल्याला फर्स्ट राऊंडला चॉईस फिलिंग करायची आणि एकदा चॉईस लॉकिंग झाली की आपल्याला नेक्स्ट राऊंडला कुठलंच काही इंटरचेंज करता येत नाही किंवा ऑप्शन शफल करता येत नसतात. त्यामुळे जोही फर्स्ट राऊंड असतो त्याच राऊंडला आपल्याला बेस्ट ऑफ बेस्ट NITs, बेस्ट ऑफ बेस्ट IIITs याचा आपल्याला विचार करणं गरजेचं असतं. आता या मार्कामध्ये मी जास्त काय या ठिकाणी वेळ देत आहे, कारण याच मार्काच्या विद्यार्थ्याचे चान्सेस असतात चांगले कॉलेजेस मिळवणं आणि चांगल्या कॉलेजमध्ये चांगली ब्रांच मिळवणं. आता प्रश्न या ठिकाणी या विद्यार्थ्यांना असा पडतो की मला चांगलं कॉलेज घेणं योग्य आहे की चांगली ब्रांच घेणं योग्य आहे. खूप मोठा प्रश्न या ठिकाणी येऊन पडतो सर्वच विद्यार्थ्यांना. तर लक्षात घ्या, जर एखादं आपल्याला चांगलं कॉलेज मिळत असेल टॉप 5 मध्ये तर आपण एखादी ब्रांच कॉम्प्रोमाइज केली तरी काही अडचण नाहीये.
पण जर आपला टॉप 5च्या खाली जर आपण जात असेल तर त्या ठिकाणी जर आपल्याला ब्रांच कॉम्प्रोमाइज करावं लागत असेल तर या ठिकाणी मी म्हणेन योग्य नाही. कारण टॉप कॉलेजमध्ये तुम्ही ब्रांच कॉम्प्रोमाइज करायला काही हरकत नाहीये, पण याच्या ज्यावेळेस खाली येतात त्यावेळेस जर तुमच्यावर अशी सिच्युएशन असेल की मला या ठिकाणी या कॉलेजमध्ये ब्रांच कॉम्प्रोमाइज करायची गरज पडत असेल, मी करू का, तर माझं म्हणणं असेल ते न केलेलं बरं असेल. कारण का, टॉप कॉलेजमध्ये एनी ब्रांच हे कधीही तुम्हाला बेनिफिशियर असतं, पण या ठिकाणी लोअर कॉलेजमध्ये आपण एनी ब्रांच हे तुम्हाला बेनिफिशियर नसतं. त्याचमुळं तुम्हाला काउन्सिलिंग मध्ये कुठल्या ऑप्शन्सची प्रायोरिटी कुठं घ्यायची आहे हे आपण सांगत असतो किंवा लिस्ट तुम्हाला दिली जात असते. तेच महत्वाचा फॅक्टर ठरतो आपल्याला काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये चांगलं कॉलेज मिळवण्यासाठी. कारण विद्यार्थी या स्टेजला एक कन्फ्युजन मध्ये असतात की या टॉप 5 कॉलेजमध्ये ब्रांच सिक्वेन्स कसा ठेवावा. CSIT ची प्रायोरिटी, कारण सर्वांना CS हवाय, त्यामुळे या ठिकाणी यावर्षी मला असं वाटतं की सगळेच मुलं पहिल्यांदा CS ऍटलिस्ट टॉप 15 पर्यंत तरी करतील, त्यानंतर IT, त्यानंतर AIDS अशा ब्रांचला प्रायोरिटी देतील. पण याच मध्ये खूप महत्वाचा ट्विस्ट असतो की या चॉईसला रिअरेंज कसं करायचं, आणि हेच फॅक्टर आपल्याला लो जरी आपलं पर्सेंटाईल असेल तरी आपल्याला चांगलं कॉलेज मिळवून देऊ शकतो. त्याचा दुसरा पार्ट येतो याच्यामध्ये. यावर्षीचा जरी आपण विचार केला तर यावर्षी जवळपास 56 मुलं, यावर्षी जवळपास जे 56 मुलं आहेत हेच आपल्याला 100% आहेत. आणि या 100%च्या मुलामध्ये लक्षात घ्यायचं आहे यातलेच काही मुलं JEE ऍडव्हान्स साठी जाणार आहेत. सध्या आपलं बोलणं चालू आहे फक्त JEE मेन्सच्या मार्क्स वरती, JEE मेन्सच्या रँक वरती बोलणं चालू आहे. ज्यावेळेस आपला ऍडव्हान्सचा रिझल्ट येईल, ऍडव्हान्सचा रिझल्ट आल्यानंतर तुम्हाला इन डिटेल इन्फॉर्मेशन दिली जाणार आहे. यामध्ये कुठल्या विद्यार्थ्यांना IIT सुद्धा या ठिकाणी घेता येणार आहे आणि कुठल्या विद्यार्थ्यांना NIT सुद्धा, म्हणजे बोथ ऑप्शन्स घेता येणार आहेत, किंवा तुम्हाला IIT, NIT, IIIT तिन्ही ऑप्शन या ठिकाणी मिक्सअप करता येणार. आणि बरेच असे विद्यार्थी असतील की ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी ओनली NITs आणि IIITs घ्यायचे आहेत, तर अशा सुद्धा पूर्ण गोष्टी तुम्हाला आपण क्लिअर करून देणार आहोत. तर आता पार्ट येतो 99+, म्हणजे जेही विद्यार्थी 1 to 300 रँक पर्यंत अशा विद्यार्थी, तर अशा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी पहिल्या 5 मध्ये या ठिकाणी आपल्याला जर कॉम्प्युटर IT भेटते का याच प्रायोरिटीला महत्व देणं गरजेचं आहे. कारण यामध्ये सध्याची परिस्थिती पाहिली असता इंडियन मार्केट किंवा इंडियन इकॉनॉमी सध्या डिपेंड आहे फक्त आणि फक्त IT वरती. त्याच्यामुळं विद्यार्थ्यांनी जर CSIT ला जर प्राधान्य दिलं तर त्याचं आउटपुट खूप जास्त आणि खूप चांगलं आपल्याला मिळणार आहे. तर याच अनुषंगाने तुम्हाला या ठिकाणी आपली जीही जोसा काउन्सिलिंग आहे किंवा जेही आपले या ठिकाणी जवळपास तुम्हाला जे काही NITचे ऑप्शन देत आहे त्या NITs मध्ये या ठिकाणी विचार करावं लागणार आहे. याच्या व्यतिरिक्त अजून काही NITचे ऑप्शन्स तुम्हाला शिल्लक आहेत, पण बऱ्यापैकी मी जे काही खरंच ऍक्च्युअल टॉप लेवलच्या NITs आहेत त्या NITs बद्दल तुम्हाला या ठिकाणी इन्फॉर्मेशन देत आहे. यानंतर जेही आपले या ठिकाणी सेशन्स होते या सेशन्स मध्ये तुम्हाला इन डिटेल ऑल कॉलेजची इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली जाणार आहे. याच्यामध्ये ज्याही विद्यार्थ्यांना काही अडचण असेल, काही डाऊट्स असतील तर विचारू शकतात. आणि या ठिकाणी महत्वाची गोष्ट आहे, जेही विद्यार्थी 92 पासून 95 पासून ज्या खाली आहेत अशाच विद्यार्थ्यांना या ठिकाणी जोसा काउन्सिलिंग मध्ये आउटपुट मिळायचे ह्यूज चान्सेस आहेत. या रँकच्या वरच्या विद्यार्थ्यांनी फक्त होप ठेवू शकतात, बरोबर आहे, फक्त होप ठेवू शकतात. कारण बऱ्याच वेळेस युट्यूब वरती बरंच असं प्रमोशनल या ठिकाणी मार्केटिंग केली जाते की 5 लाखापर्यंत आम्ही NIT मिळवून दिली, 6 लाखापर्यंत आम्ही कॉलेजेस मिळवून दिले. पण लक्षात घ्या सर्वात महत्वाचा फॅक्टर हा असतो कुठलंही सेंट्रल काउन्सिलिंग मध्ये कॉलेज मिळवणं हे आपल्यासाठी काही योग्य नसतं. कारण जर त्याच मार्काला जर आपल्या स्टेट काउन्सिलिंग मध्ये जर चांगलं कॉलेज मिळत असेल तर त्याचा सुद्धा विचार करणं तेवढाच महत्वाचा असतो. कारण बऱ्याच वेळेस असं आपण पाहतो की युट्यूबमध्ये किंवा असं कुठल्या वेगवेगळ्या वेबसाईटवरती 5 लाखापर्यंत रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला ऍडमिशन मिळाले, पण मिळालं ऍडमिशन, पण त्या ऍडमिशन कुठल्या कॉलेजला मिळालं आहे आणि कुठल्या ब्रांचला मिळालं आहे. लक्षात घ्या काही अशा ब्रांच आहेत त्यामध्ये पॉलिमर आहे, पेपर टेक्नॉलॉजी आहे, फूड प्रोसेसिंग आहे, प्लास्टिक अँड टेक्नॉलॉजी आहे, त्यानंतर अजून फूड प्रोसेसिंग आहेत. तर अशा काही ब्रांचेस जे येतात त्या ब्रांचमध्ये जर तुम्हाला या ठिकाणी खूप चांगलं झालं तर त्याचं पॅकेज खूप हायर पण आहे. पण याच ब्रांचेसमध्ये तुम्हाला इन कॅम्पस प्लेसमेंट जर नाही झाली तर तुम्हाला आउटडोर येऊन स्वतःचं स्टार्टअप सुद्धा जर स्टार्ट करायचं म्हटलं तर त्याला करोडो रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे.
तर त्यामुळे आपण ज्या कॉलेजला ऍडमिशन घेणार आहोत किंवा ज्या कोर्सला ऍडमिशन घेणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला इंडियन मार्केट किती प्रिपेअर्ड आहे, अब्रॉड मार्केट किती प्रिपेअर्ड आहे, आणि सर्वात महत्वाचं आपण जे ब्रांच चॉईस करत आहे या ब्रांच चॉईस करत असताना त्या ब्रांच बद्दल आपल्याला किती नॉलेज आहे, आणि जर नॉलेज असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला किती इंटरेस्ट आहे, ह्या गोष्टी सर्व पाहणं खूप जास्त महत्वाचं असणार आहे. या व्यतिरिक्त काही विद्यार्थ्याला जर काही क्वेश्चन, काही डाऊट्स असतील तर ते विचारू शकतात. ऍज सून ऍज पॉसिबल मी त्या कमेंटचा आन्सर द्यायचा प्रयत्न करेल. ठीक.